नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 5 ऑगस्ट म्हणजे रविवारी आलेली आहे आषाढ दीप अमावस्या. तर या आषाढ दीप अमावस्याच्या दिवशी कावळ्याला घरापुढे खायला ठेवायचे आहे. आपल्याला ही एक वस्तू खूप जुना पितृदोष नष्ट होईल, पितृतृप्त होतील, पितरांचा आशीर्वाद देईल. त्यासाठी आपल्याला आषाढ दीप अमावस्याच्या दिवशी कावळ्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. तर त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे मी जे काही नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर रविवारी आषाढ दीप अमावस्या आहे. तर आषाढ दीप अमावस्येला बरेच जण बघा दीपपूजन देखील करत असतात. आपल्या घरातील जेवढे दिवे आहे तेवढे दिवे स्वच्छ धुवून दिव्यांची पूजा केली जाते, आरास केली जाते. तर आपल्याला या दिवशी देखील आपल्या घरातील जेवढे दिवे आहे तेवढे स्वच्छ करायचे आहे आणि स्वच्छ केल्यानंतर आपल्याला देखील दिव्यांची पूजा करायची आहे आणि दिव्यांची पूजा करून मनोभावे नमस्कार करायचा आहे. आणि त्याच दिव्यांसमोर आपल्याला 5 कणकेचे दिवे करून दिव्यांना देखील ओवाळायचं आहे. आणि आपली मुलं आहे तर मुलं हे घरातील अंशाचे दिवे असतात, तर त्यांना देखील आपण ओवाळायचं आहे. त्यांची इडापिडा दूर होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे. तर नक्की तुम्ही आषाढ दीप अमावस्याच्या दिवशी सकाळी आपल्या घरामध्ये सर्व दिव्यांची स्वच्छ करून त्यांची पूजा करायला विसरू नका. तर बघा, आषाढ दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या किंवा इतर कोणतेही अमावस्या असो ही पितरांना समर्पित असते. तर आपल्याला या अमावस्याच्या दिवशी सकाळी कावळ्याला घरापुढे खायला ठेवायची आहे. ही एक वस्तू खूप जुना काही आपल्या घराला लागलेला पितृदोष आहे तो नष्ट होईल, पितृ तृप्त होतील, त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि त्यांचा सदैव कृपा आशीर्वाद आपल्या घरावर राहील. त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय कसा करायचा आहे बघा, आपल्या घरात त्रासामुळे आपल्या घरात प्रगती होत नसेल, वादविवाद होत असेल, घरात प्रसन्न वातावरण नसेल, लक्ष्मी टिकत नसेल, कर्त्या पुरुषाची प्रगती होत नसेल, अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असेल, तर असे हा काही अडचणी आहे, संकट आहे किंवा मुलांची प्रगती होत नसेल, प्रमोशन होत नसेल, पितृदोषामुळे खूप असा आपल्याला त्रास होत असेल, तर तुम्ही अमावस्येच्या दिवशी पितरांना तर्पण करायचं आहे. त्यांच्यासाठी दान, स्नान, तर्पण तुम्ही करायचं आहे. गरजू व्यक्तींना त्यांच्या नावाने तुम्ही अन्नदान केलं तरीही चालेल. तर आपल्या घरात समोर वारंवार कावळा येत असेल, येऊन बसत असेल, ओरडत असेल, पण ते आपल्याला काय कोणता संकेत आहे तो कळत नसेल, तर आपल्या समोर कावळा येणं म्हणजे आपले पित्र साक्षात आपल्या दारात येत असतात. तर हे कोणत्याही व्यक्तीला लवकर समजत नाही, पण ज्यांना समजतं ते तर त्या आल्यानंतर अशा गोष्टी काही करत असतात, कोणती तरी वस्तू खायला देतात. पण अमावस्या तिथीला आवर्जून आपल्या घरासमोर जर कावळा आला तर तुम्ही कावळ्याला ही एक वस्तू खायला द्यायची आहे. तर ती कोणती आहे ती मी तुम्हाला सांगते, पण व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे जे काही मी संपूर्ण माहिती सांगणार आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर हे बघा, आपल्या घराला खूप जुना पितृदोष लागलेला आहे. पितृदोषामुळे आपल्या घराची प्रगती होत नसेल, घरात सतत वादविवाद होत असतील, प्रसन्न वातावरण असेल, अशा अनेक अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागते. तर तुम्ही हा उपाय प्रत्येक अमावस्येला केला तरीही चालेल, पण आता ही आषाढ दीप अमावस्या आहे तर या अमावस्येला तुम्ही नक्की करायचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे बघा, सकाळी हा उपाय आपल्याला ज्यावेळेस सकाळी पक्षी असतात त्यावेळेस हा उपाय करायचा आहे. तर आपल्याला त्यासाठी काय करायचं आहे, आणली भात शिजवायचा आहे. आणली भात शिजून त्यावर दही आणि थोडीसं काळे तीळ टाकायचे आहे. हे देखील तुम्ही कावळ्याला आपल्या घरापुढे खायला ठेवायचं आहे. तिथे ठेवल्यानंतर घरापुढे जर कावळा आला नाही, इतर कोणता पक्षी आला तर नाही, पण आपल्याला कावळ्यालाच खाऊ घालायचं आहे. जिथे झाडं झुडपं आहे तिथे नेऊन तुम्ही ठेवलं तरी चालेल. त्याचप्रमाणे तुम्हाला दही भात करणं शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये जो भात केलेला आहे तो भातच घ्यायचा आहे आणि थोडा कुस्करायचा आहे. त्यामध्ये दूध, खोबरं टाकून, साखर टाकून आपल्याला त्याची गोड खीर तयार करायची आहे आणि हा खीर देखील तुम्ही कावळ्याला आषाढ दीप अमावस्येच्या दिवशी खाऊ घालायचे आहे. आणि सकाळी हा उपाय आपल्याला 10च्या आत करायचा आहे आणि कावळ्याला खायला ठेवल्यानंतर मनोभावे आपण पितरांचं स्मरण करायचं आहे. आपले म्हणायचं आहे की म्हणायचं आहे की तुमचा कृपा आशीर्वाद कायमस्वरूपी आमच्यावर राहू द्या
अनेक अडचणीतून सुटका करा, घराची प्रगती होऊ द्या असं आपण म्हणायचं आहे. आणि हे वस्तू आपल्याला कावळ्याला खायला ठेवायचे आहे. हा खूप प्रभावी उपाय आहे. आपण बघा 10वा 13वा असो, आपण कावळ्याला वरती पत्र्यावर घास टाकत असतो किंवा आपण जेव्हा उपास करून जीव घालत असतो, आपल्या घरामध्ये पितरं असतात, त्यावेळेस देखील आपल्याला कावळ्याला घास टाकून मग आपण आपल्या घरात पितृ एक जीव घालत असतो. तर त्यासाठी तुम्ही प्रत्येक अमावस्या तिथीला कावळ्याला तुम्ही ह्या अशा वस्तू जर खाऊ घातल्या, दही भात किंवा खीर, तर नक्की पितृदोषाच्या त्रासातून मुक्तता होईल आणि खूप जुना जर पितृदोष असेल तो देखील दूर होईल आणि पितृ तृप्त होतील, त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल. त्यासाठी हा उपाय करायचा आहे. त्याचप्रमाणे पितरांसाठी तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली देखील दिवा लावू शकता किंवा तुम्ही घरात आपल्या दक्षिण दिशेला तोंड करून पितृचं तुम्ही म्हणजे पितृस्तोत्राचं पठण करू शकता किंवा तुम्ही पितरांच्या नावाने एकचित्त स्मरण करायचं आहे दक्षिण दिशेला तोंड करून. तर असा हा उपाय तुम्ही आषाढ दीप अमावस्येला नक्की करा. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये आपल्याला आषाढ दीप अमावस्येला आपल्या घरात दिव्यांची आरास करायची आहे. आघाडा तुम्ही हरळ अर्पण करायचे आहे. त्याचप्रमाणे लाह्या देखील तुम्ही अर्पण करायचे आहे. कारण की आता श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. आषाढ रविवारी आषाढ अमावस्या आहे आणि दुसऱ्या दिवशीच श्रावणी महिन्याची सुरुवात होणार आहे. तर पहिल्या सोमवारी श्रावणी सोमवार आलेला आहे. पहिल्या दिवशी श्रावणी सोमवारनी श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे. तर अशा प्रकारे 5 ऑगस्ट आषाढ दीप अमावस्येला कावळ्याला घरापुढे ही एक वस्तू खायला ठेवायला विसरू नका. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रपरिवारामध्ये शेअर करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.